क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. तर फलंदाजीसाठी प्राचार्य खेळले आहे ते म्हणजे ध्रुवतारा टिवरी या संघाला उद्या सामना 3 षटकांचा 18 चेंडूंचा सामना करायचा. बघा किती धावांपर्यंत मजल मारतो टिवरीचा संघ आणि स्वतःच्या होम पिचवर खेळत असल्यामुळे हा एक अनुभव त्यांच्या सोबत आहे. मात्र शेवटच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीने एकंदरीत खेळ होतोय हे देखील पाहण्यावर रंजकतेचं ठरणार आहे. थोडीशी घाई जरूर करा दोन्ही संघांना आम्ही विनंती करतोय, कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि वेळेचं बंधनामध्येच आपल्याला ही स्पर्धा म्हणजे जेणेकरून हा सामना बॅड लाईट मध्ये जाणार नाही याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. पहिल्या षटकात आणण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे दिवेश. थोडंसं गोलंदाजीमध्ये चेंजेस आणले. क्रमांक 1 चं षटक दिवेशकडे सोपवलं गेलंय. पहिला चेंडू दिवेशाचा, यावरचा चेंडू सुराईक डिलावरी पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. अपील जरूर झालं होतं लेग फॉर द विकेटचं, मात्र चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये निघून जातोय. सुरुवात चांगली झाली आहे गोलंदाजीची ती म्हणजे दत्ताई या संघामार्फत दिवेशने केली आहे. प्रयत्न नक्कीच असेल जास्तीत जास्त धावा समोरच्या संघासमोर ठेवायला हव्यात. दिवेश तो प्रसाद पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज. मात्र अतिशय चांगला ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. बंधू कुठलीच चूक करत नाहीये. वन बाउन्सने चेंडूला कलेक्ट करतो. केवळ एकच धाव मिळेल. एक या धावेने टिवरी संघाचं खातं उघडतंय. प्रसाद देखील स्वतःचं खातं उघडतोय. श्री गणेश झाला एकेरी धावेनेशी. आता मात्र स्ट्राईक जाते प्रकाशकडे. शांतपणे या खेळाची सुरुवात आपल्याला बघायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. उजवा आणि डावा कॉम्बिनेशन असल्यामुळे निश्चित रूपाने थोडेसे चेंजेस वारंवार करावे लागत आहेत क्षेत्ररक्षकांना, कारण की 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्ले नाहीये. बघूया दिवेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्किंगला सज्ज आहे. पुढचा चेंडू घेऊन जातोय समोर फलंदाज प्रकाश कशा पद्धतीने एकंदरीत सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. बघितलं प्रकाशने सुरेख डिलावरी गतीमध्ये चांगला परिवर्तन आणताना दिसतोय. एक खासियत नक्कीच आपल्याला बघायला मिळाली दिवेश या गोलंदाजामध्ये. आतापर्यंत 3 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळत केवळ एकच धाव त्यांनी मोजली आहे. सुरुवातीचं पहिले षटक जर आपण बघतोय आणि दिवेशला जशी संधी मिळाली गोलंदाजी करण्याची अचूक टप्प्यावर गोलंदाजी दिवेश मार्फत केली जाते. पुढचा चेंडू दिवेश टू प्रकाश. त्या मात्र चेंडू बॅटशीकडे चाटून जातो यष्टिक्षकाच्या हातामध्ये. एक मोठा आदरा टिवरी संघाला प्रकाशच्या रूपाने. तीन षटकांचा सामना. पहिला आदरा बसलाय प्रकाशच्या रूपाने आणि नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये इन होतोय प्रताप. याला मैदानामध्ये पाठवलं जात आहे, कारण की आधी आपण बघतोय की दिवेशनं मात्र एक बाजू रोखून धरली गेले. कुठल्याही पद्धतीने मुभा दिली गेली नाहीये टिवरी संघाला. ज्या पद्धतीने असं वाटलं होतं की पहिल्या सुरुवातीपासूनच आक्रमकपणे फलंदाजी होईल आणि धावा येतील असं चित्र सुरुवातीपासून कदाचित वाटत होतं, मात्र तसं काही ठिकाणी घडलं नाहीये. होम पिचवर देखील अशा फलंदाजांना रोखण्यामध्ये यश आलंय गोलंदाज ते म्हणजे दिवेशला. 4 चेंडू राखून झालेत, 1 गडी बाद केलाय, 1 धाव दिलाय आतापर्यंत. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. नवीन फलंदाज प्रतापला मात्र आता आपला एक प्रताप दाखवावा लागेल या सामन्यामध्ये, कारण की समोरच्या संघाने आतापर्यंत चांगल्या धावा चेसिंग केलेल्या आहेत. त्यामुळे हा देखील एक विचार करावा लागेल प्रतापला की चांगल्या धावसंख्याचं टार्गेट 3 षटकांमध्ये समोरच्या संघासमोर उभा राहायला हवा. दोन्ही हातामध्ये डावऱ्या त्याचे फलंदाज येत आहेत. क्षेत्ररक्षण व्यवस्था पुन्हा एकदा बदलवली गेली आहे. प्रताप मैदानामध्ये गेल्यानंतर पंचांकडून गाडी येतोय. स्वतःची उभं राहण्याची जागा त्यांनी निश्चित केली आहे. दिवेश टू प्रताप. बघितलं यावेळेस साऊंडशॉटच्या दिशेने चेंडूला घेऊन काढले गेले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. निखिल वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतो, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी येईपर्यंत 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. या 2 धावांशी स्वतःचं खातं खोलते, संघाला नेऊन ठेवतो 3 या धावसंख्येवर. ही गरज आहे, कारण की लाईफ लाईन तुम्हाला जिवंत ठेवणं गरजेचं आहे, तरच धावफलक तुमचा हलता राहणार आहे. आता धावसंख्या झाली 3 या धावसंख्येवर. सुरुवात केली दुहेरीनिशी प्रतापने. अजूनही 1 चेंडू येणं बाकी आहे या षटकातील. सुरुवातीच्या षटकामध्ये जी गरज होती ते असं वाटलं होतं की धावा येतील, मात्र तसं काही ठिकाणी घडत नाहीये. पुढचा चेंडू दिवेश याचा. मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील मात्र जरूर झालाय आणि अशा पद्धतीने षटक समाप्त झाले. ते म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे नजर टाकली तर ध्रुवतारा टिवरी संघाची जर स्थिती आपण बघतोय 1 गडी बाद 3 धावा अशी स्थिती बघायला मिळते. जी स्थिती आपल्याला 8 ते 10 धावा किंवा 12 ते 15 धावा असायला पाहिजे होती, मात्र ती केवळ 3 धावसंख्येवर रोखण्यामध्ये यश आलंय गोलंदाज दिवेशला. गुड बॉलिंग बाय दिवेश.
थोडस टीम मिटिंग कमी करायचे. काही करा, लक्षात घ्या. संध्याकाळ सत्रामध्ये आपण आहोत. नंबर 2चं षटक कुठल्या गोलंदाजाकडे सोपवलं जाईल विचार विनिमय केला जातोय. नक्कीच मला तर वाटतंय हितेंद्र गोलंदाजीला येतोय. संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय. पहिलं षटक जर आपण बघितलं दिवेशने अचूक पद्धतीने हाताळले गेले. जास्त कुठलाही मार बसलेला नाहीये. केवळ 3 धावा ठिकाणी मोजले. त्यामुळे निश्चित रूपाने एक जमेची बाजू आपल्याला बघायला मिळाली पहिल्या षटकामध्ये. ज्या षटकामध्ये अपेक्षित होतं की जास्त धावा येतील, मात्र पूर्णतः रोखून धरलं गेलाय. पुढचा चेंडू घेऊन शावाचा चेंडू रनअप मध्ये चुकलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात करत असताना हितेंद्र, बघूया प्रसाद आणि प्रतापवर आता मात्र जबाबदारी आहे. मात्र अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळत आहे. तर मात्र पूर्णतः रोखून धरलाय ध्रुवतारा टिवरी या संघाला. स्वतःच्याच होम पिचवर निश्चित रूपाने अंदाज येताना दिसत नाहीयेत. फिरकीचा चांगला मारा होतोय दत्ताई संघाकडून. प्रसाद साठी पुढचा चेंडू. प्रसादने आता मात्र भिरकावून दिलाय आणि यावेळेचा चेंडू निघून जातोय. निश्चित रूपाने 6 धावांसाठी खूप उशिराने का होईना षटकार येतोय आणि 6 धावांची संघाचं धावफलक आपल्याला पुढे सरकताना दिसते, म्हणजेच 9 या धावसंख्येवर. या षटकारणीशी निश्चित रूपाने थोडासा दिलासा मिळालाय टिवरी संघाला, असं म्हणायला काही हरकत नाही. एक मोठा फटका आलाय प्रसादच्या बॅटमधून आणि अशा फटक्यांची गरज आहे धावफलक वाढवायचं असेल तर, आणि तोच प्रयत्न नक्कीच होताना दिसते. यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढतो. दिवेश चेंडूवर पोहोचेपर्यंत केवळ एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या पोहोचते म्हणजे 10 या धावसंख्येवर. मात्र प्रताप याला देखील जागेवरच थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर मात्र पण पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी कोणी नाहीये. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला, फेकी खराब होत आहे आणि 2 धावा या ठिकाणी पळून पूर्ण होत आहेत. चांगले रनिंग पडतील विकेट. या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत आहे, ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. मात्र या षटकामध्ये हळूवार पद्धतीने का होईना धावा येत आहेत. 4 चेंडू टाकून झालेत. गोलंदाज हितेंद्र याचे अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. धावसंख्या 12 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. कारण की 3 षटकांचा सामना आहे. हितेंद्र प्रताप, पुढचा चेंडू प्रताप साठी. मात्र प्रताप याची बॅट सरसावली गेली. आणखीन एक मोठा फटका स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या डोक्यावर 6 धावांसाठी. दॅट्स अ बिग हिट. ही गरज आहे संघाला आणि प्रतापने पूर्णतः ओळखलाय. जाऊन पोहोचलंय. अतिशय चांगलं आक्रमण बघायला मिळत आहे. अजूनही एक चेंडू बाकी आहे. स्लोवर वन. यावेळेचा चेंडू 1 धाव नक्कीच पळून पूर्ण केली गेले. स्ट्राईक रोटेट होत आहे.
प्रतापकडे नक्कीच स्ट्राईक असेल, कारण की शेवटच्या चेंडूवर एक धाव काढून स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. षटक समाप्त होतं ते म्हणजेच दुसरा 2 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर धावा लागल्या त्या म्हणजेच 19 धावा धावफळकावर लागल्यात. एक गडी बाद 19 अशी स्थिती बघायला मिळते ध्रुव तारा स्पोर्ट्स तिवरी या संघाचे. अजूनही एक षटक शिल्लक आहे. शेवटचे 6 चेंडू कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जाईल, कारण की यावेळेस 3 षटकांचा सामना असल्यामुळे बरेचसे चेंजेस आपल्याला बघायला मिळतात दत्ताई संघाकडून होताना दिसलेत. कारण की पहिलं षटक जे होतं ते आपण बघितलं मागच्या वेळेस निखिल हाताळलं होतं, मात्र यावेळेस दिवेशला पुढे आणला आणि दिवेशने तिची कामगिरी केली, केवळ 3 धावा दिल्या. आणि आता मात्र या षटकामध्ये जसं हितेंद्रला बघतो आपण, हितेंद्रला खूप मार बसताना दिसला आपल्याला. तब्बल 16 धावा हितेंद्रच्या षटकामध्ये कुठल्या गेलेत. आणि शेवटचं षटक निश्चित रूपाने बघूया कुठल्या गोलंदाजाकडे सोपवलं जाईल. निश्चित रूपाने कुणाल सारखा त्यांच्याकडे प्रीमियर गोलंदाज आहे. एकीकडे बघतो आपण कैवल्य याच्याकडे यावेळेस षटक सोपवलं गेलंय. विचार विनिमय नक्कीच झालाय, कारण की 3च षटकांचा हा सामना आहे. प्रतापकडनं निश्चित रूपाने संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. आणि बघा षटकारांच्या हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. रोशन प्रदीप पाटील व विशाल देविकांत पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकारांची हॅट्रिक साधायची आहे. रोख रकमेचं पारितोषिक देखील लावलं जातं खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी. आणि खास करून ध्रुव तारा संघ खेळतोय, स्वतःच्या होम पिच वर खेळतोय आणि त्यामुळे निश्चित रूपाने अनुभवाची शिदोरी त्यांच्या सोबत आहे. मात्र या क्षणाला संघाला कशा पद्धतीने पुढे घेऊन जात आहेत. सध्या तरी दत्ताई संघ देखील चांगल्या फॉर्मात आहे या मैदानावर आतापर्यंत. बघूया कैवल्य षटकाची सुरुवात करतोय. समोर फलंदाज आहे तुमचे प्रताप साठे. तर मात्र अतिशय चांगले फटकेबाजी होताना दिसते. मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडूचा कोण सीमारेषा क्रॉस होतो. 4 धावांसाठी मिसफील्ड होत आणि मिसफील्डचा फायदा नक्कीच होतो तो ध्रुव तारा तिवरी संघाला. एक चौकार आल्यानंतर धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 23. या धावसंख्येवर एक चांगली सुरुवात. चला चला लवकरात लवकर घाई करा. चला लवकरात लवकर या ठिकाणी खेळाची सुरुवात करा. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय प्रतापच्या बॅट मधून. प्रताप याच्यावर पूर्णपणे भरोसा दाखवला गेलाय संघाने. संघाला देखील गरज आहे मोठे फटक्यांची आणि तेच सध्या तरी प्रतापकडून अपेक्षित करतायत. यावेळेचा चेंडू बघितला, सोडून देण्याचं काम केलं गेलं. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र रोखले गेले. पंच आमच्यापर्यंत वळतात. वाईट चेंडूचा इशारा होता. अतिरिक्त धावसंख्या एकने पुढे सरकते ती म्हणजेच 24 या धावसंख्येवर. एखाद 2 मोठे फटके येत आहेत तर एक चांगली धावसंख्या निश्चित रूपाने ध्रुव तारा तिवरी संघ उभा राहू शकेल. अजून 5 चेंडू बाकी आहेत या षटकातील. पुढचा चेंडू प्रतापसाठी. प्रताप सुरुवात तर मात्र नक्कीच करतोय. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. 2 धाव मिळतील का नाही, मात्र केवळ एकाच धावावर मानावा लागेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 25 या धावसंख्येवर. 4 चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले. प्रसाद कडे स्ट्राईक आहे. डावऱ्याचा फलंदाज प्रसाद कशा पद्धतीने सुरुवात करतोय तर मात्र चेंडू बॅटकडे साठून जातोय प्रेक्षकाच्या जवळ आणि निश्चित रूपाने प्रसाद याची खेळी देखील या ठिकाणी संपुष्टात येते. एक महत्वपूर्ण फलंदाज बाद होतोय प्रसाद.
आपण बघतो गडी बाद झालाय, प्रसाद बाद झाल्यानंतरची स्थिती आपण एकंदरीत जाणून घेऊया. धावा झाले धावफलकावर, त्यामध्ये 25 धावा धावफलकावर जमा झालेल्या आहेत. त्यामध्ये ध्रुव तारा टिवरी या संघाची स्थिती आतापर्यंतची दिसते. अजूनही 3 चेंडू उडणं बाकी आहे या डावातील, पहिल्या डावातील. या 3 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातात. नवीन विकेटला फलंदाज रोशन उर्फ पिंटू कशा पद्धतीने सुरुवात करतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. हवेमध्ये चेंडू आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचतोय. आणखीन एक गडी बाद, रोशन याची खेळी समाप्त. आणखीन एक मोठा आदरा टिवरी संघाला धावसंख्या 25 असताना. अजूनही 2 चेंडू येणं बाकी आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन दाखवलंय. कैवल्याने 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. धावसंख्येकडे आपण जर नजर टाकली, धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे 25 या धावसंख्येवर. असं वाटलं होतं की चांगल्या धावा नक्कीच जमवल्या जातील, मात्र कैवल्य देखील या ठिकाणी हवी होताना दिसतोय. प्रताप कडनं जे अपेक्षा आहेत अजूनपर्यंत तर निश्चित रोखलं गेलं. चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. एक धाव तर मात्र नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? आउटफील्डवर क्षेत्ररक्षकाला चेंडू नाचवतो तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल पहिल्या डावातील, लास्ट टू गो. टिवरी संघ प्रथम फलंदाजी करताना 27 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. बघूया या चेंडूवर एखादा मोठा फटका बघायला मिळेल का? तर कैवल्य तितक्याच चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बघूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बंधू आहे, कुठलीच चूक केली नाहीये. बंधू याने अप्रतिम झेल आणि झेलची चोरपाने फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 27 धावा धावफलकावर दिसून येतात. 9च्या सरासरीने 27 धावा दिसून आलेल्या आहेत आतापर्यंत 3 षटकांच्या सामन्यामध्ये. निश्चितच हा सामना आणखीन चुरशीचा होईल यामध्ये काही शंका नाही. या सध्या आपण नाण्याची एक बाजू बघितलेली आहे. पहिला डाव नुकताच संपलाय. टिवरी संघाची आपण एकंदरीत स्थिती बघितली की म्हणजे 27 धावांपर्यंत मजल मारली आणि 28 धावांचं लक्ष सामोरं ठेवण्यात आलं. ते म्हणजेच आरके एंटरप्राइजेस दत्ताळी या संघासमोर. धन्यवाद कल्पेश, धन्यवाद डीजे. नक्कीच तर आपण बघतोय दीपेश स्मृती चषक 2022 अप्रतिम आयोजन नियोजन. आजच्या दिवसातील आपण शेवटचा सामना बघतोय. जो संघ जिंकेल तो सरळ आपल्याला उद्या भेटेल मेगा फायनल डे मध्ये. बघा कशा प्रकारे 28 धावांचा पाठलाग करेल आरके एंटरप्राइजेस संघ. नक्कीच जर विचार केला तर चांगली खेळी मात्र प्रतापने केलीच. स्ट्रगल केलं, मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केलं आणि त्याच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत आणि 28 धावांचा पाठलाग करावा लागेल आरके एंटरप्राइज संघाला जर उद्या आपल्याला मेगा फायनल डे मध्ये भेटायचं असेल. चला प्लीज लवकर लावून घ्यायचं क्षेत्ररक्षण. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. दीपेश आणि कैवल्य अशी एक चांगली जोडी जी लय मध्ये दिसली आज, ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना दिसते. नक्कीच एक आक्रमक फलंदाज आणि एक दीपेशचा जर विचार केला तर नक्कीच जो कॅल्क्युलेशन नेहमी खेळत असतो तोच मात्र दिसतोय. आता आपल्याला स्ट्राईक एंड वरती दिसेल आणि त्याचा साथ देण्यासाठी मिस्टर कैवल्य ज्याने पहिली हाफ सेंचुरी या स्पर्धेमधली लगावली तोच एक उंचपुरा असा खेळाडू मिस्टर कैवल्य सुद्धा आपल्याला दिसेल या इनिंग मध्ये. नक्कीच 28 धावांचा पाठलाग करायचा. बघूया कशा प्रकारे डिफेंड केलं जातं आपल्या होम ग्राउंड वरती टिवरी संघाकडून. ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघ. बघूया कोणाला इंट्रोड्यूस केलं जातं पहिल्या षटकासाठी.
चला प्लीज थोडीशी घाई करायची आहे. नक्कीच सर प्रसादला इंट्रोड्यूस केलं जात आहे बॉलिंग मार्क वरती. नक्कीच दीपेश दिसेल आपल्याला स्ट्राईक एंड वरती. बघूया कशा प्रकारे हे लक्ष पार पाडलं जातं आर के एंटरप्राइजेस संघाकडून. कारण आतापर्यंत जर सामन्याचा विचार केला तर प्रत्येक सामना हा त्यांनी चेस करून जिंकलेला आहे. बघा या धावा कशा प्रकारे चेस करतो. चला प्लीज थोडीशी घाई करायची टिवरी संघ, कारण 3 षटकाचा खेळ आहे. नक्कीच पंचांचा ऑफिशियलचा कॉल येतोय सेकंड इनिंगचा लेट्स प्लेचा. नक्की क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर नक्कीच पूर्णपणे ऑफसाइड रिजन आपल्याला पॅक दिसते, कारण शफल करून मारण्यात तरबेज आहे. आणि तसंच ऑनसाइड रिजन मध्ये त्याला मुभा दिली जाते की नक्कीच आपण यावं आणि ऑनसाइड रिजन मध्ये फटके खेळावे. बघा कशा प्रकारे त्याला उत्तर देईल मिस्टर दीपेश. या वेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडू नक्की जातोय नो मॅन्स लँड मध्ये. आणि क्या बात आहे, अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. पंचांकडे नो बॉलचा इशारा येतोय. पंच इशारा द्यायचाय. ओके नक्कीच फेअर डिलिव्हरीचा इशारा नक्कीच येतोय. नक्कीच विकेट हॅट्रिक वरती सुद्धा पुन्हा एकदा मिस्टर रोशन प्रदीप पाटील सर व माननीय विशाल देविकांत पाटील सर यांच्याकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. ज्या खेळाडूने हॅट्रिक घेतली त्यासाठी प्रोत्साहन वाढवलं जात आहे. चला प्लीज थोडीशी घाई करायची आहे. यावेळेस मात्र शफल करून नक्कीच यशनचा कॉल होता. एक धाव वर्जित केली जाते. दुसऱ्या धावासाठी पुन्हा एकदा प्रयत्न होतोय, परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच खूप चांगलं कॉलिंग. पहिला चेंडू नक्कीच जेव्हा कनेक्ट झाला होता तेव्हाच SS2 चा कॉल आला होता आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच विकेट घेणं गरजेचं आहे. ही जोडी ब्रेक करणं गरजेचं आहे. ब्रेक थ्रूच्या शोधाचा नक्कीच प्रसाद मात्र दिसतोय, परंतु 2 चेंडूत दोन धावा आल्यात. नंतर विचार केला तर 4 धावा अजूनपर्यंत धावफलकावरती लगावल्या जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणता येईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रसाद तिसरा चेंडू घेऊन सज्ज दिसतोय. 28 धावांचा पाठलाग करताना दिसतोय आर के एंटरप्राइज संघ आणि समोर आहे तो होम ग्राउंड वरती ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघ. नक्कीच राईट आर्म ओव्हरचा मारा करताना दिसेल मिस्टर प्रसाद. यावेळेस मात्र पहिले शफल केलं होतं. सुरेख चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय, परंतु पुन्हा एकदा सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. खराब फेकी आणि यावेळेस मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्की चांगली फेकी होती, परंतु खराब एसटी यावेळेस म्हणावी लागेल. धावसंख्येचा जर विचार केला 7 ऑन द बोर्ड लगावले जातात. येणारे 3 चेंडू अजूनही शेष असतील. समीकरणाचा जर विचार केला 15 चेंडूत 20 धावांची गरज. 21 माफ करा, 15 चेंडूत 21 धावांची गरज. नक्की चौथा चेंडू घेऊन मात्र सज्ज दिसतोय मिस्टर प्रसाद. यावेळेस मात्र पुन्हा शफल करण्याचा प्रयत्न होता. सुरेख फटका भिरकावून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी आउट ऑफ द पार्क. 6 धावा. कॉमेंट्री एंडला सलामी देताना मात्र हा षटकार येतोय. वैयक्तिक पहिला चेंडू खेळत असताना कैवल्य मात्र या सामन्यातील त्याला सरळ भिरकावून दिले. लॉंग ऑन बाउंड्री रिजनच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिल्याच चेंडूवरती मात्र हल्ला चढवला जातो वैयक्तिक. कैवल्य मात्र पहिल्याच चेंडूवरती पहिला चेंडू फेस करत होता, परंतु पूर्णपणे पवेलियन मधूनच सेट होऊन आलाय की काय, किंवा त्याच्यासाठी एक वेगळी बाउंड्री लाईन आहे की काय याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये देतो. पहिल्याच चेंडूवरती हल्ला चढवतोय.
यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका, चेंडू निघून जाईल. वन बाउन्स, 4 धावांसाठी. पूर्णपणे मॅन इन फॉर्म दिसतोय मिस्टर कैवल्य. मागचे 2 चेंडू मागे 10 धावा अजूनपर्यंत अर्जित केल्यात. कमॉन डीजे. डीजे. तर यावेळेस मात्र हल्ला चढवला जातोय प्रसादच्या गोलंदाजीवरती. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा जर विचार केला 17 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू आहे. यावेळेस मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट होता. चेंडू जातोय पॉइंट रिजन वरती. नक्की तर यावेळेस मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा रनिंगने सुद्धा अर्जित केल्या जात आहेत. षटक समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा जर विचार केला 19 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. षटक समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती लगावले जातात. बघूया येणाऱ्या अजूनही 12 चेंडू, 9 धावांची गरज. एक मोठं षटक यावेळेस मात्र समाप्त होतंय प्रसादचं. धन्यवाद डीजे. त्याला प्लीज थोडीशी घाई करायची. 12 चेंडूत 9 धावांची गरज. मिस्टर दीपेश दिसेल. जर दीपेशचा विचार केला, दीपेशच्या फळीतून अजून एकही मोठा फटका आला आणि नक्कीच 2 वेळा 2 दुहेरी धावा त्याच्या फळीतून आल्यात आणि एकदा 3 धावा सुद्धा रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम पाहायला भेटले दीपेश आणि कौशल्याच्या माध्यमातून, कैवल्याच्या माध्यमातून, माफ करा. चला प्लीज थोडीशी घाई करायची. प्रताप नक्कीच पहिल्या इनिंग मध्ये ज्याने स्ट्रगल केले, चांगली खेळी केली, तोच मात्र प्रताप दिसतोय बॉलिंग एंड वरती. त्यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आणि पंच त्याला नक्कीच पॅनलाइज करतील. 20 ऑन द बोर्ड लगावले जातात. येणाऱ्या 12 चेंडू मागे केवळ 8 धावांची गरज असेल. 12 चेंडूत 8 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो सरळ आपल्याला उद्या भेटेल मेगा फायनल डे सुपर 3 मध्ये. यावेळेस मात्र स्लोअर डिलिव्हरी, स्विच हिटचा फटका होता. क्षेत्ररक्षक नक्कीच चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करेल आणि नक्कीच पूर्णपणे यावेळेस यस्नाचा कॉल आणि 2 धावा. नक्कीच अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. अप्रतिम रनिंग, नक्कीच चांगलं कॉलिंग, प्रॉपर कॉम्बिनेशन दिसतंय. पार्टनर वरती ट्रस्ट केलं जात आहे आणि त्यामुळे त्या 2 धावा पूर्णपणे कंप्लीट केल्या जात आहेत. पूर्णपणे कॉल वरती विश्वास ठेवला जातोय पार्टनरच्या. नक्कीच केवळ 6 धावांची गरज असेल. आता मात्र येणाऱ्या 11 चेंडू मागे बघूया विनिंग षटकार येतोय का सेन्सिबल क्रिकेट दीपेशच्या माध्यमातून पाहायला भेटतोय. यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू मात्र भिंतीला नक्कीच लागतोय आणि 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येचा जर विचार केला 23 ऑन द बोर्ड लगावले जातात. 5 धावांची गरज असेल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कमबॅक केलं जात आहे मिस्टर प्रतापच्या माध्यमातून. 5 धावांची गरज आहे येणाऱ्या 9 चेंडू मागे. बघा मोठा फटका पाहायला भेटतो का हा सामना संपवण्यासाठी, किंवा प्रताप पुन्हा एकदा गडी बाद घेऊन सामन्यात चुरस निर्माण करतोय. एक अप्रतिम सामना आपण बघतोय. जो जिंकेल सरळ आपल्याला उद्या सुपर 3 मध्ये खेळताना दिसेल संघ. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंडचा फटका येतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतोय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, 4 धावांसाठी. आता मात्र केवळ 1 धावेची गरज असेल. हा सामना स्वतःच्या खिशात ठेवण्यासाठी 6 चेंडूत 1 धावांची गरज. नक्कीच कंपल्सरी चेस असेल. माफ करा, अजूनही 2 चेंडू शेष आहेत. प्रतापच्या षटकातील 1 धावेची गरज आहे. मिस्टर कौशल्य बघा कशा प्रकारे हा सामना संपवतो. कैवल्य की ज्यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता.
नक्कीच तर विजयी होतोय. नक्कीच तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी यायचा आहे प्लीज. कैवल्य किती त्यांनी वैयक्तिक 17 धावांची खेळी केली आणि एक षटक हाताळून केवळ 8 धावा खर्च केला आणि 3 मोठे गडी बाद घेतले. यायचे आपण मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घेण्यासाठी.